आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंब आणि न्यू इंग्लिश स्कूल लिंब आळते या दोन्ही शाळांचा संयुक्त वनभोजन कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळचे 10:15 वाजलेत आणि आम्ही वनभोजनासाठी बाहेर पडलोय. रानात आम्ही जाणार आहोत आणि यासाठी मुलं खूप उत्साही होते आणि सकाळपासूनच त्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून आला. मुलांसाठी आजचा दिवस म्हणजे खरोखरच खूप आनंददायी आणि अविस्मरणीय असा हा दिवस होता. लिंब गावापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा आहे आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये या शाळेची इमारत आहे. आजचा वनभोजनाचा कार्यक्रम या शाळेमध्ये पार पाडणार आहे. सकाळचे 10:40 झालेले आहेत आणि आम्ही पोहोचलो आहोत न्यू इंग्लिश स्कूल लिंब येथे. आजच्या आमच्या वनभोजनाची सुरुवात झाली एका सुंदर अशा शालेय प्रार्थनेने, अर्थात परिपाठाने. परिपाठ संपन्न झाला आणि आम्ही लागलो पुढच्या तयारीला. 4 दिवसापासून आम्ही मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत एक संदेश दिला होता की घरी असलेल्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्या सर्वांनी जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या आपल्या पिशवीमध्ये घेऊन यायचे. सर्वांच्या पालेभाज्या एकत्र करून आम्ही आज वनभोजनासाठीची भाजी तयार करणार आहोत आणि मुलांनी खूप मोठा उत्साहाने आपापल्या घरून आणलेल्या पालेभाज्या इथं आता एकत्र करायला सुरुवात केलेली आहे. पालेभाज्या तर खूप जमा झालेल्या आहेत. यामध्ये वांगी आहेत, टोमॅटो आहेत, त्यानंतर पावटा, गाजर, चाकवत, लसूण, कांदा, हरभरा, हिरवे हरभरे, वाटाण्याच्या शेंगा. अशा पद्धतीने मुलाने आपापल्या घरी जे काही भाज्या उपलब्ध आहेत त्या इथे आणलेल्या आहेत. कोथिंबीर आणलेली आहे आणि त्या सर्व भाज्या आता एकत्र करून भाज्यांचाच खूप मोठा ढीग इथं तयार झालेला आहे. आता यानंतर सर्वजण मिळून त्या भाज्या ज्या शेंगा आहेत त्या सोलायचं काम करायचे. वांगी असतील, बटाटे असतील आणि टमाटे असतील ते चिरण्याचं काम आमच्या विद्यार्थिनी आणि आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. हाँ
वेदिका खाऊ नको. स्वराज निलेश आहे बघा. हां, मला वाटलं ते पाठी भरली असेल. या आहेत आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी. याच वर्षी 7वी उत्तीर्ण होऊन आता त्या न्यू इंग्लिश स्कूल लिंबाळते येथे शिकण्यासाठी आलेले आहेत. श्री पांडुरंग पाटील सर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक. त्यांच्या कल्पनेतून आजचा हा वनभोजन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. जास्त वेगात शिकताय म्हणजे जास्त वेगात शिकताय म्हणजे बाहेर आमच्या 5वी आणि 6वीच्या मुली हरभऱ्याचे डाळे सोलण्याचे काम करत आहेत. बराच वेळातलं सोलत आहेत, पण पाठीमध्ये हरभरे खूप कमी दिसत आहेत. हे सोलत नाही, जास्त लसूणच खात आहेत. त्यांना जास्त दिलं होतं तर लसूण खाता येते. होय. आणि हा आमचा लहान गट लसूण सोलण्याचे काम करीत आहे. एकंदरीत या वनभोजनासाठीची तयारी अगदी पहिलीच्या वर्गापासून ते 10वीच्या वर्गापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप मनावर घेतलेली दिसते. एकीकडे वनभोजनासाठी भाजीची तयारी चालू आहे आणि बाहेर मैदानावर रंगला आहेत खेळाचे डाव. क्रिकेट, रिंग, फुगे या खेळाच्या साहित्याने मुले दिवसभर मनसोक्त पद्धतीने खेळाचा आनंद घेत होते. मुलांना रिंग कशी खेळायची हे सांगताना स्वतःही खेळायचा मोह आवरला नाही, पण जमलं नाही. घेऊन तयार राहायचं. पट टाकायचं. चल. श्रेयासाठी टाळ्या. चल पाठीमागे थांब. चला. अरे नाही. चला. चल. ओ बघा. चला. अरे 50 मिळाले. 50 मिळाले. मुलांनी वेगवेगळ्या खेळाचा खूप मनसोक्तपणे आनंद घेतला. दुसरी टीम तयार करा. चला परत. त्यांच्याकडे 4 आहेत. 3 आहेत सर. 3च करावं लागेल. फेका रे. उजव्या हाताला फेकायचंय. ईशाकडे. तू फेक आता वरचकडे. मागे हो. अनुष्का मागे हो. आमचे माळी सर मुलांना रिंग कशी खेळायची याचे प्रात्यक्षिक दाखवत आहेत, पण त्यांनाही ते जमलं नाही. एकंदरीत वनभोजनासाठीचा आजचा हा उपक्रम मुलांसाठी खूप आनंददायी आणि उत्साहवर्धक अशा स्वरूपाचा होता. दुसरीकडे आखाडे सर क्रिकेट खेळण्यात दंग आहेत आणि मीही खूप वर्षानंतर बॅट हातात धरले.
दुसरीकडे भाजी चिरण्याचे काम चालू आहे. आमच्या शाळेतील गीता मॅडम या टोमॅटो चिरण्याचे काम करत आहेत. बराच वेळपासून त्या टोमॅटो चिरत आहेत. पाटील सर आणि लिंब शाळेतील सहकारी यांनी भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे. बाहेर भाजीला फोडणी टाकली जात आहे. आमच्याकडे लातूर जिल्ह्यात दर वेळा अमावस्येला भजी बनवली जाते. पाटील सर हे फोडणी टाकताना मला विचारत आहेत की फोडणी भजीसारखी बसली आहे की नाही. एकंदरीत फोडणी एवढी जबरदस्त बसली आहे की त्याबद्दलचे अभिप्राय आपणाला नक्की पुढे व्हिडिओत पाहायला मिळतीलच. थोडं हां हां वेदिका
श्रुती कशी झाली भाजी? हा हे बघ कशी चांगली म्हणजे छान झाली. अरे आम्ही तर एवढी भारी म्हणतोय. काय? हा हे आराध्या आराध्याचं खाली बघून चालूच आहे सांगायला तयार नाही. निर्जला कशी झाली सांग ना. हा ए वाढायचे हा थांबा. भाजी अरे वा एवढं कशी झाली रे? स्वादिष्ट खमंग रुचकर या पद्धतीचा अभिप्राय आजच्या वनभोजनाच्या भाजीला मिळालेला आहे. जेवण आटोपल्यानंतर काही वेळानंतर सांस्कृतिक कलाविष्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. मुलांनी म्युझिक सिस्टीमच्या तालावर आपला नृत्याविष्कार सादर केला. निसर्ग आणि निसर्गरम्य वातावरण प्रत्येकाच्या मनाला भावते, आवडते. बालकवींच्या कविता शिकवत असताना नेहमी या निसर्गाचं चित्रण त्यांच्या कवितातून प्रत्ययाशी. आज या निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना खेळताना बागडताना पाहताना बालकवीच्या या कवितांची प्रकर्षाने जाणीव होत होती की निसर्ग थोडा सुंदर असू शकतो आणि मानवाचं मन या निसर्गात खूप मोठ्या प्रमाणावर रमते. यावर्षी इयत्ता 8वीत शिकणाऱ्या आणि गतवर्षी आमच्याकडे इयत्ता 7वीमध्ये शिकलेल्या आमच्या माजी विद्यार्थिनी यांनी आम्ही शिवकन्या या गाण्यावर खूप छान पद्धतीने नृत्याविष्कार सादर केला. मुलांचे एक वेगळं भावविश्व असतं आणि या भावविश्वात मुलांशी मूल बनून खेळावे. एकंदरीत आजचे वनभोजन म्हणजे मुलांचा उत्साह वाढवणारे, मुलांना निसर्गाची अनुभूती देणारे, एक उत्साहवर्धक, आनंददायी
असे हे आजचे वनभोजन होते. याला केवळ वनभोजन म्हणता येणार नाही, तर ते स्नेहभोजन होते. कारण अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंब आणि न्यू इंग्लिश हायस्कूल यांचा एकत्रित असा कोणताही कार्यक्रम झालेला नव्हता. असे उपक्रम संयुक्तपणे घेण्याची इच्छा दोन्ही मुख्याध्यापकांनी यावेळी व्यक्त केली. एका मिनिटात सरांनी आम्हाला परमिशन दिली आणि आज म्हणजे सर्वतोपरी जे काही लागेल किंवा जे काही आम्हाला आमच्या गरजा होत्या त्या दृष्टीने त्या सगळ्या पूर्ण झाल्या आणि आमच्या मुलांना पण त्यामुळं खूप आनंद वाटला. तुम्ही त्यांचे मोठे भाऊ बहीण इथे आहात आणि आज एक वेगळं एक वातावरण निर्मिती झाली आणि त्यामुळं त्यांचा आनंद या निमित्तानं खरोखर वाढला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्ही सर्वांनी म्हणजे हायस्कूलचे दादा आहेत, दिदी आहेत किंवा आमचे वरिष्ठ बंधुतुल्य माळी सर असतील, चव्हाण सर असतील, ओलेकर सर असतील, मॅडम असतील किंवा आपल्या हायस्कूलचे जे कर्मचारी आहेत, अशोक ताते वगैरे सागर, तर यांनी सुद्धा आम्हाला खूप मोलाची मदत केली. त्यामुळे मी आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं, आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं आभार नाही म्हणणार, धन्यवाद देतो. कारण इथून पुढं पण अशीच आम्हाला तुमची गरज लागेल. तुम्हाला काही वेळेला आमच्याकडे एखादी गोष्टीची म्हणजे हे असेल तर त्यामुळं आभार मानून एकमेकांना तर्क करण्यापेक्षा आपण फक्त एकमेकांना धन्यवाद देऊ. आणि खरंच खूप छान आजचा दिवस पार पडला, त्याबद्दल मी स्वतःच्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि